1 मे 2226 वैशाख पौर्णिमेनिमित्त या पवित्र दिनी मानवजातीला दुःखातून मुक्त करणारा, विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान बुद्धांच्या 2550व्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना लोकनेता यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। बंधू आणि भगिनींनो, भारतीय बौद्ध महासभा व विशुद्धानंद बोधी महाबोधी विहार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष, समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन राजगृह ते चैत्यभूमी पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने भिक्खूगण व बौद्ध बंधू भगिनी सहभागी झाले होते। राजगृहावर डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली। पदयात्रा राजगृह ते चैत्यभूमी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व सर्व सुरक्षेचे नियमाचे पालन करून पदयात्रा चैत्यभूमीवर पोचली। चैत्यभूमीवर पदयात्रेतील भिक्खू संघाचे तसेच बौद्ध अनुयायांचे स्वागत करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय येथे एकत्रित झाला होता। त्यांनी भिक्षूंचे व पदयात्रेचे स्वागत केले। त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन चैत्यभूमीवरील समुद्रामध्ये वैशाख पौर्णिमेच्या निमित्त दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्वप्रथम डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर, त्यांच्या पत्नी व एस.के. भंडारे यांनी प्रथम दिवे समुद्रात सोडले। त्यानंतर लाखो बौद्ध अनुयायांनी रांगेमध्ये दिवे सोडून भव्य दिव्य असा दीपोत्सव तसेच भगवान बुद्धांची जयंती साजरी केली। बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीने भव्य दिव्य अशी भगवान बुद्धांची जयंती प्रथमच चैत्यभूमीवर साजरी केली जात आहे। दरवर्षी याप्रमाणे ही जयंती चैत्यभूमीवर साजरी केली जाणार आहे। तसेच आपण प्रत्येक लेण्यांवर जाऊन बौद्ध जयंती साजरी केली पाहिजे, तरच आपल्या लेण्या, बुद्ध स्तूपे, विहार टिकतील, नाहीतर तिथे अतिक्रमण होईल आणि आपला वैभवशाली इतिहास नाहीसा होईल। हा बौद्ध जयंतीचा वैशाख पौर्णिमेचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। हा व्हिडिओ प्रत्येकाने संपूर्ण पहा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो यो रे, सबका मंगल हो यो रे, सबका मंगल हो यो रे, सबका मंगल हो यो रे। जन जन मंगल, 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 जन जन मंगल हो यो रे, जन जन मंगल हो यो रे, सबका 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 मंगल हो यो रे। जन जन मंगल, 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 जन जन मंगल हो यो रे, जन जन मंगल हो रे, जन जन मंगल हो यो रे, जन जन मंगल हो यो रे।
सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, जन जन मंगल, 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 जन जन मंगल हो रे, जन जन मंगल हो रे, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, जन जन मंगल, 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 जन जन मंगल हो रे, 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 सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, जन जन मंगल, 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 जन जन मंगल हो रे, जन जन मंगल हो रे, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, जन जन मंगल, 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 जन जन मंगल हो रे, 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 सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, सबका मंगल हो रे, जन जन मंगल, 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 जन जन मंगल हो रे, जन जन मंगल हो रे, जन जन मंगल हो रे, जन जन मंगल हो रे,
लाईन थांबते यानंतर माननीय रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला शुभेच्छा देतील. भगवान बुद्धांना मी नमन करतो आणि आजच्या या बुद्ध जयंती निमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व उपासक उपासिका की ज्यांनी ही बुद्ध जयंती ही या सर्व मान्यवर भिक्षुकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं दीपोत्सवाच्या माध्यमातून करण्याचं ठरवलं आणि एक वेगळ्या पद्धतीने आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिला. खरं तर मला मिळालेलं निवेदन आणि या निवेदनामध्ये जे आपण मागणी केली आहे मी खरंच एक माध्यम म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी नक्कीच आदरणीय देवेंद्रजींना हे त्यांना आपण दिलेलं जे निवेदन आहे ते निवेदन पोचवेन आणि त्यांना आग्रह करेन की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर कशी पूर्ण होईल, कायदा आणि कायद्याच्या चौकटीत कशी पूर्ण होईल यासाठी विशेष असे आपण प्रयत्न करावे तेवढी मी त्यांना विनंती करेन. आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व उपासक उपासिका आणि इथे असणारे सर्व अनुयायी या सर्वांच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद साहेब. नक्कीच आपण याचा विचार करा. लवकरात लवकर जागा प्राध्यापक धम्मसंस्कार केंद्राच्या नावावर पत्ती करावी. यानंतर स्वागत करूया साहेबांचं मी खूप खरं तर नेहमी म्हणतो की साहेबांनी खूपेश इथं आम्हाला विशेष ते उपलब्ध करून माँ करुणी तथागत भगवान गौतम बुद्ध सम्राटाचे सम्राट अशोक बौद्धिसत्व विश्वरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषाला विनम्र अभिवादन करतो. या धम्ममंचकावरती उपस्थित ज्यांच्यामुळे कार्यक्रम होतोय ते पूज्य भंतेजी महाथेरो, विश्वनानंद जी, भंते राहुल जी, महाराष्ट्रातले नेते रवींद्रजी चव्हाण, बाही गिरकर, सर्व बौद्ध संघाला मी वंदन करतो. उपस्थित उपासक उपासिका, समता सैनिक दल, दूरवरून आलेले सर्व बौद्ध अनुयायी, त्या सर्वांना वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मुंबईमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेचं आयोजन भारतीय बौद्ध महासभा विश्वदानंद फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेला.
देशामध्ये 14 एप्रिलला जी आंबेडकर जयंती होते ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये होते. जगभरामध्ये 14 एप्रिल साजरी केली जाते, परंतु मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये वैशाख पौर्णिमा, भगवान गौतम बुद्धांची जयंती, जी वैशाख पौर्णिमा संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते. विशेषतः जगामध्ये जी 17-18 देश आहेत ज्यांचा धम्म बौद्ध धम्म आहे, त्या देशामध्ये ही जयंती 3-3 दिवस चालते. मला आठवतं एकदा मी श्रीलंकेमध्ये वैशाख पौर्णिमा कशी साजरी केली जाते ते खास बघण्यासाठी म्हणून त्या काळी गेलो होतो. आणि ही वैशाख पौर्णिमा साजरी होत असताना बौद्ध राष्ट्रामध्ये दीप महोत्सव केला जातो. हा संपूर्ण भारतीयांना मेसेज आहे की दीप महोत्सव ज्याची परंपरा ही भगवान गौतम बुद्धाच्या काळापासून सुरुवात झालेली आहे. जेव्हा भगवान गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, ते जेव्हा आपल्या आई वडिलांना आपल्या शहरामध्ये भेटायला आले, त्यावेळेला संपूर्ण शहरवासियांनी आपल्या घरासमोर दिवे लावले होते. ती दीप महोत्सव ची सुरुवात आहे असं मी समजतो. आणि तेच हे प्रकरण घेऊन देशामध्ये अशा प्रकारे दीप महोत्सव साजरा करावा हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला. जगामध्ये अनेक धर्माचे धर्म संस्थापक आहेत, परंतु आपल्याला सांगू इच्छितो वैशाख पौर्णिमा ही जगामध्ये फक्त युनोच्या माध्यमातून दरवर्षी एखाद्या कुठल्या तरी बौद्ध राष्ट्रामध्ये होते. 182 युनोचे राष्ट्रप्रमुख, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह अँबॅसिडर्स हे येणाऱ्या काळामध्ये एका देशामध्ये जमते. भगवान गौतम बुद्धांना नतमस्तक होते आणि एक संदेश देतात की भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश संपूर्ण जगाला दिला. भगवान गौतम बुद्धांनी एन्व्हायरमेंटल दिलेलं आहे, पर्यावरण जपलेलं आहे, मानवतेचा संदेश दिलेला आहे. म्हणून भगवान गौतम बुद्धाची जयंती संपूर्ण जगामध्ये होते युनोच्या माध्यमामध्ये. आज ह्या देशाची शान आहे, भारताची शान आहे मी समजतो. भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. ज्या भूमीतून भगवान बुद्धांनी हा संदेश दिलेला आहे, समतेचा संदेश दिलेला आहे, मानवतेचे विचार दिलेले आहेत, दुःखावरती मात करण्याचा मार्ग दिलेला आहे. ज्या देशामध्ये भगवान गौतम बुद्धाचा धम्म गेला त्या देशामध्ये आज अमन आणि शांती आहे. देश प्रगती पथावरती आहे. ज्याची उदाहरणं चायना झालं, जपान झालं, कोरिया झाले, ही आपल्या समोरची उदाहरणं आहेत. ज्या वेळेला बौद्ध धम्म या देशामध्ये होता
ज्या वेळेला बौद्ध धम्माचे 1200 वर्ष राज्य होते त्यावेळेला देखील हा देश महासत्ता होता हे आपल्याला सांगू इच्छितो. 2000 सालामध्ये देशामध्ये 19 विद्यापीठे होती, बौद्ध विद्यापीठे होती आणि हजारोच्या संख्येने बौद्ध भिक्खू येथे शिकण्यासाठी येत होते. नालंदा तक्षशिला त्याचा इतिहास आहे. परंतु बौद्ध धम्म या देशातून जेव्हा नष्ट झाला, लोप पावला, तेथून या देशाला अधोगती प्राप्त झालेली आहे. आज हे बौद्ध भिक्खू भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमामधून देशामध्ये धम्माचा प्रचार करत असताना समतेचा विचार देतो, भाईचाराचा विचार देतो, करुणेचा विचार देतो, मानवतेचा तत्व सांगितलं जातं. हे करत असताना आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करत नाही, तर देशामधलं विषमतेचं वातावरण समतेमध्ये कसं आहे याचा आम्हाला ध्यास आहे. म्हणून आजची सुरुवात आहे. मी समजतो येणाऱ्या काळामध्ये वैशाख पौर्णिमा संपूर्ण देशभरामध्ये साजरी करा, की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिवायवल ऑफ द बुद्धिझम, बुद्ध धम्माचं पुनर्जीवन या देशामध्ये केलं. ते लगातार त्यांची संख्या वाढत आहे, हा देण्याचा संदेश द्या. एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय, जय भीम. त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना खरं तर तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे पहिलेच वर्ष म्हणून या ठिकाणी साजरी होत असताना वीर विश्वदानंद बोधी फाउंडेशन सरचं स्वागत करतोय. 1 मिनिट आपला घेतो. वीर विश्वदानंद बोधी फाउंडेशनची ही पहिलं वर्ष आहे. याच्यापेक्षा पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये पुढची येणारी वैशाख दीप महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. आपण सगळे नोंद करा. येणार काही सगळे जणांना जोरात कळावं. साहेब, मला वाटतं जागा कमी पडलेली, शिवाजी पार्कची जागा बुक करावी लागते का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि नक्कीच आपण सगळेजण या कार्यक्रमाला सगळेजण आलात. भिक्खू संघ वेगवेगळ्या भागातून आला. भिक्खू संघाचं मनापासून मी या ठिकाणी मी होऊ शकतं. मोबाईल मान्य या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लागली सामाजिक न्याय मंत्री माननीय रावसाहेब सोनवणे साहेब जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भिक्खू संघाला अरे समोर जरा मोकळं घ्या ना. आपण सर्व आंबेडकर अनुयायी बौद्ध बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आदरणीय बनते विश्वदानंदजी, राहुल बोधी आणि यांच्या प्रयत्नाने नवीन अशा पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी हे जे दिवे आहेत हे दिवे पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचे आपोआप ते भेटतात. आणि आज या ठिकाणी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, आदरणीय भीमराव आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत.
अण्णा मुनसोडेजी हे बौद्ध समाजाचे नेते आहेतच आहेत, पण विधानसभेच्या उपसभापती पदावर पहिल्यांदाच आमच्या बौद्ध समाजाच्या नेत्याला संधी मिळालेली आहे. आर्यन गवई साहेब हे विधान परिषदेमध्ये उपसभापती होते, सभापती होते, पण बौद्ध समाजाला न्याय देण्याचं काम महायुतीने केलेलं आहे. आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत. जास्त भाषण केलं पाहिजे असं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धर्म आपल्या दिलेला आहे तो विश्व शांतीचा संदेश देणारा आहे. आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला युद्ध हवं आहे, आम्हाला शांती हवी आहे. आम्हाला मनात अहंकार बाजूला काढून आम्हाला प्रत्येक माणसाला माहिती आहे या देशामध्ये समाधानाची आहे, माणूस बनायची आहे, शांती आणायची आहे, यासाठी धर्म आहे. त्यामुळे आज उद्या बुद्ध जयंती आहे. या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सर्व जगभरातल्या आवाहन करतो की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवं आहे. युद्ध थांबवा आणि शांती राखली पाहिजे, त्याच्यामध्ये भूमिका आहे. थोडंसं प्रसंग सांगतो आणि सर्व नेते त्या ठिकाणी आले, त्यांचं त्याच्या वतीने आणि सरकारमध्ये आली. सरकार दुसरा मुद्दा मांडणारं सरकार आहे, बाबासाहेब आहे. तर कुठलंही सरकार आलं तर त्यांनी बाबासाहेबांना मांडलंच पाहिजे, बाबासाहेबांच्या संविधान मांडलंच पाहिजे, अशी भूमिका सर्व पक्षांनी आहे. त्यामुळे ठीक आहे, या ठिकाणी राजकीय बोलण्याची आवश्यकता अजिबात नाही. आपण सगळे होत आहोत, आपण पण काम आहे आणि जगामध्ये आहे यासाठी आलेल्या या बुद्ध जयंतीच्या पूर्ण संधीला भिक्खू संघाच्या निमंत्रणावरून आम्ही सर्व भिक्खू संघाला शुभेच्छा देतो आणि सर्व देशातल्या सर्व आमच्या मूळ बांधवांना ही माझ्या वतीने राज्यभरातील शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. 2 मिनिटं सर्वांची मंगल कामना करतात. सोनाणे सभ्यो विभज्यन्तु सब रोगो विनाशतो माते भवन् सुखी दीर्घायुको भव भवतु सब मंगलं रक्षन्तु सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. नका जावं कोणी आता दिसतंय सगळ्यांना. आपण प्रमुख उपस्थितीत आपण सगळे आहात. आपल्या सगळ्या जागतिक समुद्रामध्ये जेवी होणार आपण सगळ्यांनी 2 मिनिटांसाठी आपण या आपल्या ठीक आहे. सप्ताह सैनिक दलाने जरा सहकार्य करावं, भरतीजींना सहकार्य करावं. चैतन्यला अभिवादन झाल्याच्या नंतर आपले दिवे सोडण्यात येतील अशी सर्वांना विनंती आहे. आपापल्या हातातील जे दिवे आहेत ते घ्यायचे आहे, रांगेनं जायचं, अभिवादन करायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यानंतर दिवे सोडायचे. सर्वांना विनंती आहे. विशेष भारतीय बौद्ध महासभा मुक्तासन दलाच्या सैनिकांना आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी हात विनंती आहे. पोलीस प्रशासन, महानगरपालिका, इतर VIP, बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी यांनी भारतीय बौद्ध महासभा थोडस साहेब मागे नाही आमची म्हणते संघाला घेऊन पाठीमागे संघ आहे. एक मिनिट
घेऊन लगेच सोडायला सुरू साहेब थोडासा चेहरा थोडासा इकडे का भंडारी साहेब थोडासा हा येस सर हा येस थोडस दादा मागे या. सर एक झलक कसा टाकायचा नाही नाही भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स संभाल के मेरे को पकड़ मत दे दो. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुतरो पुरीश धम्म सारथि सता देव मनुषानं बुद्धो भगवाति साधु साधु दिव्य प्रभरत्नतो साधु वरदानतो आद्य कुलभूषलतो भीम राजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सोजन उद्धारा भगवंत मुचा करा भक्त काजा चवदार संगरी शस्त्रधरी ताकरी कापला हरी उरी रौद्र रूपा मुक्तिपंथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळीला गतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीम राजा साधू साधू साधू. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की पहिला दिवा त्यांनी समुद्रामध्ये अर्पण करावा. टाळ्या वाजवा सगळे. साधू 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 पेटले सर थोडं दर्शना वहिनी या पण या दीप प्रज्वलन करतायत. बद्दीजी असा तुमचा चेहरा आहे प्लीज सॉरी तुम्हाला. चलो रेडी ना एक मिनिट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तथागत भगवान बुद्धांचा विजय असो तथागत भगवान बुद्धांचा विजय असो तथागत भगवान बुद्धांचा विजय असो भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो भिक्खू संघाचा विजय असो भिक्खू संघाचा विजय असो समता सैनिक दलाचा विजय असो समता सैनिक दलाचा विजय असो. कुठून आलात तुम्ही? शार्कोपूर. वैशाख पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काय ही फुलं सोडायला आणली होती बनतेने आणि भीमराव आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आम्हाला सूचना केल्या होत्या की आजच्या दिवशी आम्ही
दिवे पाण्यात सोडणार आहोत. ताई, मग तुम्ही खाली समुद्राला भरती तुम्ही कसा सोडला दिवा? नाही, कारण भरती आहे, मी सुद्धा पाहिलं आणि पोलीस सुद्धा सोडा. ऍक्च्युली आज भरती आहे त्यामुळं न गेलेलं बरं, कारण कोणता तरी अनुचित प्रकार घडायला नको. खरोखर तुम्ही कुठून आलात तुम्ही? हो, किती लोक आलात? धन्यवाद, तुम्ही तुमचे विचार मांडले त्याबद्दल. जय भीम. ओके, चलो. नमो बुद्धाय, जय भीम. लोकनेता युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण काय बोलाल? आजच्या निमित्त सगळ्यांना माझ्याकडनं जाम भारी शुभेच्छा. काळजी घ्या स्वतःची. एक आज दिवा आपण सगळीकडे लावणार आहोत. दिवा सगळ्यांनी काळजी घ्या आणि माझ्याकडनं तुम्हा सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेनिमित्त जाम भारी शुभेच्छा. साहेब, असेच आपल्या कार्यक्रमाला येत राहा. धन्यवाद. धन्यवाद.